जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 123 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. आज सर्वप्रथम परमपूज्य श्रीराम महाराज यांची पुण्यतिथी आज आहे. त्यानिमित्ताने इथे सौ वृषाली राऊत आणि विराज राऊत यांच्याकडे खूप छान दिवसभर सकाळपासून उपासना घडलेली आहे. तर या निमित्ताने आपण सर्वप्रथम पुन्हा एकदा परमपूज्य श्रीराम महाराजांचं आणि त्या सर्वच गुरुपरंपरेचं एकदा स्मरण करू आणि त्यांना नमस्कार करू. आणि आज या पुण्यतिथीनिमित्त आज आपण इथे प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी वाचन चिंतन इथे सौ वृषाली राऊत पुन्हा एकदा त्यांच्या घरी आपण घेतो आहोत. अर्थातच दूरस्थ पद्धतीने पण आहेतच सगळेजण सहभागी झालेले. त्या सद्गुरूंच्या स्मरणासह आपल्या आजच्या अभ्यासाकडे वळूया. छान उपासनेचा एक भाग नेहमीच माझी आवडती उभी मी सांगत असतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. आज दिवसभर जे झालं ते कृष्ण विष्णू हरी गोविंद झालेलं आहे. या नामाचे निखिल प्रबंध झालेले आहे. आता माझी आत्मचर्चा उदंड विशद गा. माझी आत्मचर्चा विशद उदंड गा. आता आपण आत्मचर्चेसाठी इथे जमलेलो आहोत थोडक्यामध्ये. कारण दोन्हीचा समावेश उपासनेमध्ये असावा असं माऊली म्हणते. ज्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला आपण बसलेलो आहे की नामस्मरण करायचं आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद याचा अर्थ भगवंताची उपासना, त्याचं नाम, त्याचं कीर्तन, त्याचं स्मरण हे सगळं आपण जे दिवसभर केलं. पण आता ज्याचं मी नामस्मरण केलं, ज्याचं मी स्मरण केलं, ज्याची मी उपासना केली, त्याचं स्वरूप काय आहे? ती मुळात उपासना करायची कशासाठी? म्हणजे विचार केला तर बाहेर सगळं जग आपल्या भाषेत काय करताय? ऐश करताय असं वाटतं की नाही आपल्याला? असं वाटत असतं. करतं की नाही भाग वेगळा आहे, पण समजूया. मग ते सगळं करायचं सोडून आपण हे का करतोय? कारण आहे ना आपल्याला तो पर्याय आहे. ते न करता आपण हे सगळं करतो आहोत. तर मग आपल्याला हे माहिती पाहिजे आपण कशासाठी करतो आहोत. त्या भगवंताचं स्वरूप काय, त्याचं माझं नातं काय, त्या भगवंताची प्राप्ती पहिली गोष्ट कशी करून घ्यावी आणि दुसरी गोष्ट झाल्यानंतर मला नेमकं काय मिळणार आहे. म्हणजे साध्या भाषेत बोलूया, हे सगळं करून मी काय कमावणार आहे आणि हे न करणारे काय गमावणार आहे ते माहिती पाहिजे का नाही? केवळ आता आमच्याकडे वेळच वेळ आहे, सगळी कर्तव्य संपलेली आहेत जीवनातली, आता काय वृषालीचं घर जवळच आहे. अशा कारणांमुळे आपण आलेलो आहोत का आपल्याला पूर्ण कळलेलं आहे की असं महात्म्य काय आहे. या दृष्टीने आपण आता माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती असं जे भगवंत म्हणतात आहे, आणि आपण आता या आत्मचर्चेकडे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे वळणार आहोत. या प्रस्तावनेसह जसं म्हणालो 123 क्रमांकाच्या ओवीपर्यंत अभ्यास आपला आला होता आणि मागच्याला आपण 117 ते 123 असा अभ्यास केला. हा जो 13 क्रमांकाचा श्लोक आहे, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन यः प्रयाती त्यजन देहम स याती परमाम. श्लोक आपण बघितला मागच्याला, त्याचा ओव्या बघितल्या. यः प्रयाती, प्रयाण. प्रयाणाचा आपल्याला माहिती आहे, प्रयाणाचा अर्थ जाणे. पण प्रयाण याचा अर्थ असा आहे की असं जाणे की पुन्हा न येणे, त्याला म्हणतात प्रयाण. म्हणून आपल्याकडे पण मृत्यूला प्रयाण म्हणतात. त्यांनी प्रयाण केलं म्हणजे काय, मग मृत्यू लोक सोडून गेले की आता पुन्हा येणार नाहीत. म्हणून ते भगवंतांनी प्रयाण शब्द, यः प्रयाती त्यजन देहम. कारण आपण काय बघतो आहोत, ज्ञानी, योगी, भक्त
हे सर्वजण मृत्यूला कसे सामोरे जातात हा विषय सुरू आहे आपला 8व्या अध्यायामध्ये. तर आपण आत्ता जो बघतो आहोत तो भक्त आहे. त्या भक्ताचं वर्णन आहे. नामसाधक आहे. तर तो काय करतोय? या ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करीत माझे स्मरण करीत तो देहाचा त्याग करून जातो. तो परमगतीला प्राप्त होतो. स याती परमाम गती. पुन्हा जसं प्रयाती तसंच परमाम गती. गती आपण आपल्याला गती म्हणजे स्पीड या अर्थाने शब्द तो माहिती असतो, पण मागच्या आपण बोललो होतो की गती याचा अर्थ गंतव्यस्थान, जिथे जायचं, जिथे पोचायचं, शुद्ध मराठीत डेस्टिनेशन. आणि परमगती म्हणजे असं ठिकाण की जिथे आता गेल्यानंतर पुन्हा परत यावंच लागत नाही. म्हणून त्याला परमाम गती असं म्हटलेलं आहे. तर हा सगळा अभ्यास आपण मागच्याला केला. भगवंत वर्णन करतात आहे की तो मला येऊन कसा मिळतो, परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच तो मला येऊन मिळतो. कोण? जो ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करीत आणि माझं स्मरण करीत. तर त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या आपण त्या बघितल्या होत्या. आणि आपण एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये शिकलो होतो की ज्याचं उच्चारण मी करतो आहे त्याचं स्मरण, हे त्यातलं महत्त्वाचं सूत्र, मार्मिकता आपण शिकलोय. कारण बऱ्याच वेळेला असं आपलं होतं, आपण खूप जण आपण नामस्मरण करतो, पण खरं त्याला नामस्मरण म्हणता येईल का हा प्रश्न आहे. कारण त्या शब्दातच नामाचं स्मरण, म्हणजे त्या नामाचा जो नाम भगवंत याचं स्मरण अपेक्षित आहे. पण आपण मुखाने नामस्मरण सुरू असतं, पण चित्तानी स्मरण भलत्याच गोष्टीचं सुरू असतं. विषय म्हणजे प्रपंचातल्या सर्व विषयांचं चिंतन सुरू असतं. आपापले विषय आपापले आपल्या सगळ्यांना माहिती असतात, ज्या काही चिंता प्रपंचातल्या. आणि होतं काय, सगळ्यांचे अनुभव असे आहेत की बरोबर त्या तेव्हाच आठवतात. हाही एक अनुभव असतो. इतर वेळेला नाही येत ते विचार डोक्यामध्ये. नामस्मरणाला बसलं, उपासनेला बसलं, ती कुठली उपासना असू द्या, बरोबर तेव्हा दत्त म्हणून हजर. अरे दिवसभर तर नाही आठवले विचार. बरोबर आहे, कारण त्यांना ती संधीच देत नाही ना मी. विचारांना सुद्धा संधी द्यावी लागते ना. दिवसभर माझं अखंड बहिर्मुखच असतं सगळं, त्यामुळे हे विचारांना पण फुरसत मिळत नाही. मग ते बरोबर तेव्हा मला गाठतात, जेव्हा माझे बाकीची उपद्व्याप बंद असतात आणि सो कॉल्ड उपासना सुरू असते. नाही, हे चालत नाही. ही मार्मिकता आपण इथे शिकलो की जे मी उच्चार करतो आहे त्याचंच स्मरण, म्हणून त्या दोन्हीचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. हे सांगण्याची पाळी आपल्यामुळे भगवंतावर आली. नाही तर खरं उच्चार म्हटल्यानंतर स्मरणे सांगण्याची वेगळी गरज नाही आहे, कारण जे उच्चार करतो त्याचं स्मरण असायला हवं. पण नाही, उच्चारण करीत माझं स्मरण करीत, हे असं असेल तरच तो परमगतीला प्राप्त होतो. आणि एक या श्लोकामध्ये नसलेला विषय जो माऊलींनी त्यांच्या ओव्यांमध्ये आणला, जो आपण मागच्याला बघितला, त्याचा उल्लेख करतो आणि आजच्या अभ्यासाकडे वळतो. की माऊलींनी अशी एक अर्जुनाच्या निमित्ताने शंका उत्पन्न केली. काय? की हे सगळं मृत्यूचा तो क्षण आहे, त्याचं वर्णन सुरू आहे. पण असं होऊ शकतं ना, मृत्यूच्या क्षणी कोणाला शक्य आहे असं ते पद्मासन घालून आणि उत्तराभिमुख बसून आणि त्या ओंकाराचं सरळ जप करणं, इंद्रियांचा निरोध करणं, त्या प्राणाचे, हे कोणाला शक्य आहे? तेव्हा इंद्रिय त्या परिस्थितीत तरी आपली असतात का? आपलं अंतःकरण तरी त्या एवढ्या सक्षम ते तेव्हा असतं का? मग असं जर नसतं तर मग त्या भक्ताचं काय होईल? कारण इथे तसं म्हटलंय की असं करणाऱ्यालाच मी प्राप्त होतो, त्याला परमगती प्राप्त होते. अशी एक शंका माऊलींनी आपल्या मनातली अर्जुनाच्या निमित्ताने उपस्थित केली, की जी त्या श्लोकामध्ये तसं नाहीये तो विषय स्पष्ट असा. त्यामुळे अशी जर शंका तुझ्या मनात आली असेल तर शेवटचं 123 क्रमांकाची ओवी जी आपण मागच्याला बघितली, त्याच्यामध्ये माऊली म्हणते की अरे, अशा अभिप्रायाला, शंकित अभिप्रायाला मनात कदाचित तो आश्रय देशील, पण देऊ नकोस. कारण ज्यांनी माझी अखंड सेवा केली आहे त्यांच्या मरणाचे वेळी
मी त्यांचा सेवक होतो. म्हणजे भगवंतानी कुठपर्यंत म्हणावं की मी त्यांचा सेवक होतो. आणि पुन्हा नेहमीप्रमाणे एक शेवटची जी ओवी असते पुढच्या श्लोकाच्या आधीची, ती एक काय म्हणूया प्रस्तावना रूपच असते. पुढच्या श्लोकाची प्रस्तावना माऊलींनी याच्यामध्ये करून दिलेली आहे आपल्याला. पण एक आपल्या लक्षात आलं असेल की भगवंतानी काय म्हणावं, तर मी त्याचा सेवक होतो. काय महात्म्य आहे भक्तीचं, की आपण जर त्याला आयुष्य दिलं तर तो आपल्याला तारून नेल्याशिवाय राहत नाही. बस, बाकी दुसरा शब्दच नाही. पण आणि तारून नेण्याची भाषा होतो, मी सेवक होतो म्हटलेला आहे. असं भगवंत म्हणू शकले असते की मी त्याचा तारून नेतो, त्याचा उद्धार करतो. नाही, मी सेवक होतो. हे भक्तीचं वैभव आहे. आणि म्हणून तो पुढचा 14 क्रमांकाचा श्लोकही आपण मागच्याला वाचला होता, जो मी पुन्हा एकदा वाचतो आता. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणजे अर्जुना, माझ्याकडून दुसऱ्या विषयाकडे, माझ्याकडून नाही, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचे चित्त नाही आणि अत्यादराने निरंतर आणि दीर्घकाल जो माझे स्मरण करतो, त्या समाहित चित्ताच्या योग्याला मी सुखाने मिळू शकतो. तस्याहम सुलभ पार्थ. सहज. भगवंत म्हणतात, अरे, आणि आपल्याला काय वाटत असतं ना आयुष्यभर, किती कठीण आहे हो भगवंताची प्राप्ती. प्रत्येकाला मनापासून वाटतं, प्रामाणिक साधकाला असं वाटतं किती कठीण आहे. आणि ते भगवंत म्हणतात हे सुलभ आहे. मग ही जी दरी पडते त्याचं कारण असं आहे, मला ते दुर्लभ वाटतं. याचं कारण अखंड दिवसभर विषयाच्या चिंतनामध्ये मी असतो. आणि मग कधीतरी सकाळी संध्याकाळी देवाला नमस्कार करण्याच्या निमित्ताने, किंवा काहीतरी आमच्या नामस्मरणाची वेळ झाली म्हणून, किंवा ज्ञानेश्वरीची वेळ झाली, 6:30 वाजले, तेव्हा जर मला भगवंताची आठवण होत असेल तर मग बरोबर आहे, मग दुर्लभच आहे. मग खरोखर दुर्लभ आहे. पण तो सुलभ पण आहे. कोणासाठी? अनन्य चेता. अनन्य, मनापासून ज्याला फक्त भगवंताचीच आवड आहे. चालू आहेत काय संसाराची, प्रपंचातली कर्म, कर्तव्य सुरू आहेत, कारण ती करावीच लागतात. पण आपण प्रापंचिक आहोत. आपण बोलतो आपण संन्यासी नाहीये. आपल्याला कर्तव्य असणार. जे काही आपापल्या आयुष्याचे टप्पे असतील त्याप्रमाणे कमी जास्त कर्तव्य असणार आहे. पण कर्तव्य करत असताना सुद्धा, आणि त्याच्यासाठी एक नेहमीचा दृष्टांत देण्यात येतो. तिथे आज माझ्यासमोर स्त्रीवर्ग खूप बसलेला आहे, त्यामुळे हा दृष्टांत छान आहे. आठवा आपापलं मुलीचं लग्न ठरलं. ठरलं तरी नाही आपलं, झालं ना, आता झालंय तर ठरलेलं असतंच पाहिजे. आता मुलीचं लग्न ठरलं म्हणजे साखरपुडा झाला. त्याच्यानंतर एक काही महिन्यांनी लग्न असतं, कधी 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने इत्यादी. विषय हा आहे की लग्न जेव्हा ठरलं आणि लग्न झालं, त्याच्यातला जो मधला काळ होता, त्या मधल्या काळातली आपली मनस्थिती आठवायची. म्हणजे तुम्ही सगळे तुमचे बंद केले होते का? उद्योग, व्यवसाय, धंदा, नोकरी, स्वयंपाक, बाकीची जी काही कामं होती ती सगळी बंद केली होती का? नाही हो, मुलीचं लग्न आहे. नाही. सगळंच तर सुरू होतं. पण तरी सुद्धा काय सुरू होतं? शुद्ध मराठीत, ऍट द बॅक ऑफ युअर माइंड, अखंड लग्न. अखंड लग्न. बाहेर बाजारात गेले, भाजी गेला तरी सुद्धा, हा, या भाजीकडे भाजी चांगली असते, बहुतेक ह्याच्याचकडनं घ्यावी. कधी? लग्नाच्या दिवशी. काही कारणाने काही बाजारात विकत आणायला गेले कापड, अरे, इथे स्वस्त दिसतंय, चांगलं कापड दिसतंय, नोंद करून घ्या. आपण कोणाला तरी सोबतच जाऊन आपण इथे जायचं लग्नाच्या कापड खरेदीसाठी. म्हणजे काय? अखंड चित्तामध्ये एकच विषय होता. कोणता? लग्न. मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न, ज्याचं जे काय असेल. हे होऊ शकतं असं मला सांगायचं आहे. मुद्दा काय आहे की निमित्त काही असेल, भाजी घेण्याचं निमित्त असेल, कापड खरेदीचं निमित्त असेल, कोणी भेटलं तरी लक्षात आहे ना, यायचं आहे.
ती व्यक्ती भेटली त्याच्याशी बाकी पहिले यायचं आहे. म्हणजे पहा, मी 3 उदाहरणं तुमच्या समोर ठेवली समजण्यासाठी मुद्दा काय सुरू आहे. हे जसं अखंड चित्तामध्ये माझ्या लग्न असतं, तसं अखंड ज्याच्या चित्तामध्ये भगवंतच आहे. की मी गेलो, अरे हे छान मखमली कापड आहे, माझ्या रामाला किती छान शोभून दिसेल. आता माझा राम हे जर चित्तामध्ये अखंड असेल, पण त्या रामाची मला कधी आठवण येते, मी जेव्हा त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो नमस्कार करताना फक्त, किंवा देवळात जातो म्हणा, देवघरात जातो म्हणा, मग दुर्लभ आहे तो. म्हणून अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. आणि आपण मागच्याला 2 शब्द याच्यामध्ये त्याचा विचार केला. काय? निरंतर आणि दीर्घ, असे 2 शब्द इथे आहेत. आत्ताचं जे योगायोगाने आत्ताचा जो मी दृष्टांत दिला, तो पण समजून घेण्यासाठी खूप छान आहे तो. काय? आपण मुलीच्या लग्नाचा दृष्टांत आता समजून घेतला, त्या दृष्टीने आपण विषय समजून घेतो आहोत. आता त्या मुलीच्या लग्नाला, म्हणजे लग्न ठरलं आणि लग्न होणार हा जो मधला काळ आहे, त्याच्यात जी आपली मनस्थिती असते त्याचा आपण करतोय. आता मी म्हणालो की आपल्या चित्तामध्ये अखंड एक विषय असतो, तो म्हणजे लग्न, ज्याचा आपण आत्ताबद्दल बोललो. म्हणजे त्याला एक शब्द आपल्याला वापरता येईल, काय? निरंतर. आहे की नाही? निरंतर, अखंड. सकाळी जाग आल्यापासून झोपेत चित्त काम करत नाही म्हणून, नाही तर झोपेत इथेच केलं असतं. स्वप्न पडतातच कधी कधी लग्नाची सुद्धा. त्या स्वप्नात तर सुद्धा करतो मी ते काम. इतकं अखंड ते लग्न डोक्यामध्ये बसलेलं असतं. म्हणजे काय? निरंतर. पण लग्न झालं, लग्न लागलं, सगळं आटोपलं, मुलगी गेली पण सासरी. आता तो विषय आहे का माझ्या चित्तामध्ये? नाही. म्हणजे त्याला दीर्घकाल हा शब्द लागू नाही पडत. आपला विषय तो सुरू आहे. म्हणजे एखादी गोष्ट मी निरंतर करू शकतो, पण ती काळच करू शकतो. त्यामुळे निरंतर आणि दीर्घकाल याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून भगवंतांनी इथे दोन्ही शब्दांचा उपयोग केलेला आहे. असं समजू नका की पुण्यतिथीचा दिवस आहे, दत्त जयंतीचा दिवस आहे, किंवा दत्त जयंतीचा सप्ताह आहे, किंवा काय, नवरात्र आहे देवीचं, गणपतीचे दिवस आहे इत्यादी. फक्त त्या एका दिवशी, त्या 7 दिवसामध्ये, त्या 9 दिवसामध्ये, त्या 5 दिवसामध्ये अखंड मी उपासनेमध्ये आहे, अखंड त्या भगवंताचं स्मरण आहे, नाही चालत. ते निरंतर जरी असलं तरी ते दीर्घकाल नाही. आणि म्हणून आपण आचार्यांनी केलेला तोच अर्थ आपण बघितला. सततम इति नैरत्यम आणि नित्यशे इति दीर्घकालत्व मुच्यते, असं आचार्य म्हणतात. आणि वर्ण पुन्हा आठवण करून देतात की न षण्मासम संवत्सरम वा किम तरही यावत जीवम नैरंतर्येण. म्हणजे काय उत्तर आहे त्याला? यावत जीवम. आणि म्हणून भगवंत म्हणतात अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. सतत आणि नित्यशः, असं जेव्हा मी भगवंताचं स्मरण करतो. आणि असं कुठल्या गोष्टीचं आपण स्मरण करू? कल्पना करा. भगवंत, आपण आता आपल्या बोलण्याचा विषय आहे, सतत आणि दीर्घकाल मी त्याच गोष्टीचं स्मरण करू शकतो ज्याचं मला मनापासून प्रेम आहे. आली गाडी, शेवटी तिथे जाणार कुठे? कारण भक्ती याचा अर्थ प्रेम, याचा अर्थ भक्ती. आणि आपण त्या भक्ताचंच वर्णन आता ऐकतो आहोत, ऐकणार आहोत. असा जो भक्त असतो अखंड. मग महाराज, नाही का, ते महाराजांनी केलं, महाराजांमुळे अखंड महाराज, महाराज आणि महाराज. भगवंत, 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 राम. काही घडलं, रामाने केलं, रामाची इच्छा, त्यांनी केलं म्हणून झालं. नाही झालं, त्याची इच्छा म्हणून नाही झालं. माझी इच्छा होती पण त्याची इच्छा नव्हती बहुतेक. नाही झालं प्राप्त मला एखादी गोष्ट. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. त्याची सत्ता आहे, तो ठरवणार आहे. पुन्हा तो ठरवणार म्हणजे माझ्याच प्रारब्धानुसार ठरवणार आहे. ते सोडून देऊ सध्या, आपला तो विषय नाहीये. असं जेव्हा सतत आणि नित्यशः मी करतो त्याचं स्मरण, कारण मला त्याचं प्रेम आहे. आपला विषय तो सुरू. कारण ज्या विषयाचं मला प्रेम आहे त्याचंच मला सतत स्मरण होऊ शकतं. आणि आपल्या सगळ्यांची गडबड तिथेच होते. प्रेमाचे विषय दुसरे ठेवायचे आणि उपासनेचा विषय भगवंत करायचा.
चुकलो. चुकलो म्हणजे काय, मग ती काय वाया जाणार आहे का उपासना? वाया काहीच जात नाही हो. या क्षेत्रात आपण नेहमीच पाहतो, या जन्मी काम होणार नाही, आपण नेहमीच बोलतो. येईल पुढच्या जन्मी कामात येईलच ती. पण ज्याला या जन्मात भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याला नुसता उपासनेचा विषय भगवंत करून नाही चालत, प्रेमाचा विषय भगवंत. आणि त्याच्यासाठी भगवंताचं स्वरूप काय आहे ते कळावं लागतं. आणि त्याची प्राप्ती झाल्यानंतर मला खरंच काय प्राप्त होणार आहे हेही कळावं लागतं, जी आपण प्रस्तावना केली त्याच सुरुवातीला, की तो आनंदरूप ब्रह्म, तो परमेश्वर आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद म्हणतात. आणि आणि काय मला म्हणजे आपल्या सर्वांना आनंदच तर हवा आहे आयुष्यामध्ये, दुसरं काय हवंय. पण आपण लागतो सुखाच्या मागे, आणि तो आहे आनंद रूप. दोनमध्ये फरक आहे, सुख आणि आनंद. बऱ्याच वेळा आपला झालेला विषय तो. आणि असं जो निरंतर आणि दीर्घकाळ माझं स्मरण करतो, अशा समाहित चित्ताच्या योग्याला, त्याला काय म्हटलेलं आहे? समाहित चित्त. कारण अखंड त्याचं चित्तामध्ये जो भगवंतच असेल, तर त्याचं चित्त समाहितच राहणार आहे. अखंड जर रामाचं स्मरण असेल, तर यशदे रामा न दे तुझी सत्ता, हे जे आपण आता बोललो, मग मला यश मिळालं काय, मला अपयश मिळालं काय, मला मान मिळाला काय, मला सन्मान मिळाला काय, किंवा अपमान झाला काय, मला सुख मिळालं काय, मला दुःख मिळालं, आणि या सगळ्या गोष्टी आयुष्यात येणारच आहेच. कारण आपलं सगळ्यांचं काय आहे? कर्मविग्रह आहे. हा देह आपल्याला जो लाभलेला आहे, आपल्या कर्माचं फल, पूर्वकर्माचं फल म्हणून लाभलेलं. आणि पुण्यकर्माचं फल सुख, पापकर्माचं फल दुःख, हे अनिवार्यपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणारच आहे. पण त्यांनी मी विकारी होणार नाही, आपला विषय तो सुरू आहे. केव्हा? जर मला अखंड रामाचं स्मरण असेल, ईश्वर मी शरणागत असेल, आणि मग आपला विषय हा सुरू आहे, मग तो समाहितच राहणार आहे. मग त्याला समाहित चित्ताच्या योगाला मी सुखाने मिळू शकतो. आणि पुढचा जो मी मागच्याला बोललो होतो की दोनचा गट केला आहे, पण आपण मागच्याला 14व्या श्लोकात अभ्यास करून संसार सागरातील गीता दीपस्तंभ या ग्रंथाकडे वळलो होतो. आज आपण 15व्याचाही पण आता विचार याच्या सोबतच करूया, कारण हे केल्यानंतर फल काय प्राप्त होतं हे 15व्यामध्ये दिलेलं आहे. तो श्लोक मी वाचतो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. पदच्छेद आहे त्याचा, माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. असा त्याचा पदच्छेद आहे. त्याचा अन्वय की असा जो, म्हणजे आधीच्या श्लोकातला विषय पुन्हा, असा जो निरंतर दीर्घकाळ माझं स्मरण करणारा समाहित चित्ताचा अनन्य चेता, त्याला छान विशेषणं वापरली आहे, की ज्याच्या चित्तामध्ये दुसरा विषयच नाही, असा जो योगी, त्याला मी सुखाने मिळू शकतो. आणि मी मिळाल्यानंतर, मला प्राप्त केल्यानंतर त्याला नेमकं काय लाभ होतो, तर मला प्राप्त होऊन माम उपेत्य, सर्वोत्कृष्ट म्हणजे परम अशा मुक्तिपदाला, म्हणजे संसिद्धी प्राप्त झालेले महात्मे, म्हणजे गताः महात्मानः, दुःखाचे स्थान म्हणजे दुःखालयम, आणि अनित्य म्हणजे अशाश्वतम, अशा जन्माला म्हणजे पुनर्जन्माला पुन्हा प्राप्त होत नाही. आपनुवंती न, नापनुवंतीचा न आपण, असं जे आपण केलं त्याचा आपण काय म्हणूया, अन्वय आत्ता लावून घेतला. त्यामुळे भगवंत म्हणतात आहे की असा जो भक्त आहे त्याला मी सुलभ प्राप्त होतो. तस्याहम सुलभ पार्थ. म्हणजे सुलभाने काय प्राप्त होतं ते या श्लोकामध्ये आता सांगितलं. काय प्राप्त होतं पुन्हा एकदा वाचू, की मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे दुःखाचे स्थान आणि अनित्य अशा जन्माला पुन्हा प्राप्त होत नाही. थोडक्यामध्ये मगाशीच आपण बोललो की, काय बोललो, ती जी परमाम गती म्हटलेला आहे,
गती म्हणजे आपण म्हटलं गंतव्यस्थानाचा अर्थ केला, आणि परमगती म्हणजे पुन्हा जिथून परत यावंच लागत नाही, तसाच त्याचा अर्थ आहे. साध्या भाषेमध्ये बोलूया अगदी. एकदा माझी प्राप्ती झाली की पुनर्जन्म नाही, पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आता एक वाक्य सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की पुन्हा जन्माला न येण्यासाठी परमार्थ करणं, हे काय म्हणायचं त्याला, उधारी. आज नगद कल उधार, पाठी असते का ना दुकानात लावलेली. आपल्याला उधारीतला नको आहे, आपल्याला नगद मधला पाहिजे. आणि तो, हा त्याचा होणारा, आपोआप होणारा परिणाम आहे. इट इज अन इफेक्ट, नॉट कॉज. इफेक्ट काय आहे की पुन्हा जन्माला यावं लागत नाही, पण त्याच्यासाठी नाही, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे आपल्या समोर ध्येय आहे. याचं कारण आहे, विदेहमुक्त तो होणारच आहे, पण मी जेव्हा जीवनमुक्त होतो तेव्हा माझा, जरी प्रारब्ध असल्यामुळे हा देह सुरू असला, जे सद्गुरूंचं सगळं आपण जीवन बघतो, तरी ते ज्या आनंदामध्ये असतात, तो आनंद आपल्याला हवा आहे. मगाशीच आपण बोललो आनंदाचा कंद हरी, हा आनंदाचा कंद. तो आनंदरूप हरी, तो आनंदरूप राम, ते आनंदरूप दत्तात्रेय, ते आनंदरूप शिव, जे काय आपापलं आराध्य दैवत असेल, ते मीच आहे असा जेव्हा प्रत्यक्ष मला अनुभव येतो, तेव्हा आयुष्यात फक्त आनंदच उरणार आहे, दुसरं काय. मग आता मला, कारण हा जन्म तर मिळालेला आहे, पुढचा जन्म मिळत नाही असं म्हटलेलं आहे, पण हा जन्म तर मला मिळालेला आहे, म्हणजे आपल्या सर्वांना मिळालेला आहे. आणि हा जो जन्म आहे किंवा मनुष्य जन्म, विशेषतः ज्याला भगवंतानी काय विशेषण लावलेलं या श्लोकात, मुख्य विषय तोच आहे, दुःखालयम अशाश्वतम. दोन विशेषणं वापरलेली आहेत इथे. दुःखालयम, दुःखानाम आध्यात्मिकादिनाम आलयम आश्रयम. म्हणजे जन्माला आल्यानंतर आपण ज्याला त्रिविध ताप म्हणतो. आता कालच कालच होता ना गुरुवार, हा आपल्या श्री गणपती अथर्व शीर्ष या विषयाचं चिंतन जे गुरुवारी आपण करतो आहोत, त्याच्यामध्ये कालच आपण हा विषय बघितला. कोणता? त्रिविध ताप. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, असे तीन ताप. आणि ताप म्हणजे दुःख. आपल्याला जी आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होतात, आत्तापर्यंत झालेली आहेत, आणि मी आशीर्वाद देत नाही पण होणार आहेत, कारण आपल्याच कर्मांची ती फळं आहेत. आपल्याला माहिती नाही अजून कोणकोणते दुःख भोगायचे आहेत अजून आयुष्यामध्ये. मग त्या दुःखांचं एक वर्गीकरण केलेलं आहे. आता आत्ता आपल्याला तो विषय नाही बघायचा, पण आता उल्लेख केला तर जाता आता एक व्याख्या बघून घेऊ पटकन. की आध्यात्मिक ताप, कालच मी ती मांडणी केली, आता सगळे श्रोते तिथे नसतील म्हणून सांगतो की अध्यात्म हा शब्द त्याच्यामध्ये आधी पहिले समजून घ्यावा लागतो की या देहामध्ये जो चेतन आत्मा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, ब्रह्म. या देहाच्या सापेक्षतेने त्याला आत्मा म्हणतात. ब्रह्म आत्मा एकच आहे. तर या उपाधिमाची गुप्त चैतन्य असे सर्वगत, असं जे माऊली म्हणते, तर हा जो आत्मा आहे या देहातला, तो या देहाला पुढे करून म्हणजे अधिक करून जणू काही प्रकट होतो. म्हणून या देहालाच अध्यात्म असं म्हणतात. जसं आता हा इथे दिवा लागलेला आहे, किंवा आता एसी सुरू झाला, आवाज आला, आपल्या सगळ्यांना लगेच लक्षात आलं असेल एसी सुरू झाला. दिवा लागला, एसी सुरू झालाय, पंखा लागलाय इत्यादी. या दिवा, पंखा, एसी याला पुढे करून ती वीज काय होते, प्रकट होते. ज्याप्रमाणे ती वीज दिसते का आपल्याला? नाही. पण ज्या अर्थी दिवा लागला त्या अर्थी तसं हा जो आत्मा आहे त्याला म्हणूनच गुप्त म्हटलाय. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, कारण तो मला अजून त्याचा अनुभव नाही म्हणून गुप्त म्हटलं. बुद्धीच्या गुहेत तो दडलेला आहे वगैरे श्रुती आहेच ती. मुद्दा एवढाच की ज्या देहाला पुढे करून तो व्यक्त झालेला आहे, अधिक करून, म्हणून ज्याला म्हणायचं अध्यात्म. आणि म्हणून या देहामध्ये व्याप्त जे चैतन्य तत्व आहे, त्याला जाणण्याचं जे शास्त्र, त्याला म्हणायचं अध्यात्मशास्त्र. आणि या देहालाच अध्यात्म म्हणतात असं आपण आत्ता शिकलो. आणि म्हणून या देहाच्या माध्यमातून मला जी दुःख प्राप्त होतात, त्याला म्हणायचं आध्यात्मिक ताप, आपला मुख्य विषय.
सर्दी झाली, डोकं दुखतंय, कॅन्सर झाला, होतात नाही सगळे ताप. आधी भौतिक ताप. या जगाकडून मला जे ताप होतात, ज्याच्यामध्ये जगाशी माझा संबंध येतो, त्याला म्हणायचं आधी भौतिक ताप. त्याच्यामध्ये अगदी पायाला ठेच लागण्यापासून तर अगदी भूकंप, दुष्काळ, वादळ, घराचं छप्पर उडून जाणं, अपघात होणं, प्रिय व्यक्तीचं जाणं, इत्यादी इत्यादी इत्यादी, ज्याच्यामध्ये माझा बाहेरच्या याच्याशी संबंध येतो, आधी भौतिक ताप. आणि जर या जीवनामध्ये मला जीवनमुक्ती मिळाली नाही, तर मला मृत्यू आल्यानंतर माझा सूक्ष्म देह जेव्हा या देहातून निघून जातो, तेव्हा त्याला ज्या यमयातना भोगाव्या लागतात, माझ्या कर्माप्रमाणे तो एक तर काय स्वर्गात जाईल, नाही तर नरकात जाईल, हे जे सगळं बाकी त्याचा जो प्रवास सांगितलेला आहे, त्याला म्हणायचं अधिदैविकता. दुःखालयम. मग सुख नाहीच आहे का हो? ती पण एक गंमत आहे. पण समजा कल्पना करू, जर नुसतं दुःखच असतं 100% भरलेलं, तर सगळेच परमार्थाला लागले असते. गंमत तीच आहे. आणि म्हणून अशाश्वत. नुसतं दुःखालय नाही म्हटलेलं आहे. कधी सुख मिळतं थोडंफार, मी नाही अशातला भाग नाही. आपण अनेकांनी अनेक सुखही भोगलेली आहेत तिथे. पण ती हवी तेवढी, हवी तेव्हा, हवी तशी, म्हणजे शाश्वत स्वरूपात मिळत नाही. थोडंसं वाटतं सुख मिळालंय की ताबडतोब दुःख ठेवलेलंच आहे. आधी लग्न होत नव्हतं म्हणून दुःख होतं, तर लग्न झालं म्हणून दुःख आहे. आधी मुलं होत नव्हतं म्हणून दुःख होतं, आता मुलगा झाला पण तो वाईट निघाला म्हणून दुःख आहे. आधी पैसा नव्हता म्हणून दुःख होतं, आता पैसा मिळाला, एवढा मिळाला म्हणून हे गव्हर्नमेंट टॅक्स घेतं, त्याचं वाईट वाटतं म्हणून दुःख आहे. आणि पुन्हा तो टिकेल का नाही, का कसा जाईल, म्हणजे त्याच्या सांभाळण्याचं पुन्हा दुःख आहे. बरं, जन्माला आपण आलो. माझा जन्माला आलो तर राहावं ना इथे तरी, म्हणजे शुद्ध मराठीत परमनंट. राहणार आहे कोणी? नाही. म्हणजे पुन्हा मृत्यू आहेच. माऊली तर म्हणते, ज्या क्षणी जन्माला आलं त्या क्षणी मृत्यूच्या काठाकडे ढकलायला सुरुवात आहे. आणि पुन्हा तिकडल्या काठाकडून पुन्हा इकडे ढकलायला सुरुवात आहे, कारण मुक्त झालेला नाहीये. ते मृत्यूनंतर पुन्हा पुढचा जन्म आहेच. आता तो मनुष्याचा मिळेल की नाही भाग वेगळा आहे तो. म्हणजे किती अशाश्वत आहे. दुःखालयम तर आहेच आहे, पण जन्माला आला तर इथे तरी टिकावं का नाही सगळ्या जीवांनी? नाही, जावं लागतं. अशाश्वतम. आणि कोण वर्णन करत आहे? भगवंत वर्णन करत. पण इतके दुःख सहन करूनही मला अजूनही भगवंताचं प्रेम काही निर्माण होत नाही. अजूनही असं वाटतं, आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल. आणि भगवंत सांगतात, "हे कसं मिळेल बाळा? अरे हे अशाश्वत आहे रे, तू अशाश्वताच्या मागे लागतोयस." आणि ज्याचं वर्णन भगवंत स्वतः करतात आहे, दुःखालयम अशाश्वतम. आणि आचार्य म्हणतात आहे, न केवळ दुःखालयम अनवस्थित स्वरूपम च. म्हणजे केवळ दुःखाचं स्थानच नाही, तर ते अशाश्वत आहे. आणि अशाश्वत याचा अर्थ आपण आता जो बघितला, की ज्याचं स्वरूप स्थिरच नाही. स्वरूप आत्ता आनंद आहे म्हणता म्हणता कधी दुःखाला सुरुवात होते. थोडस कुठे सुख मिळालं ना, तर कोणाची नजर लागते का काय, हे टिकतं की नाही, या भीतीपोटी पुन्हा चिंता सुरू होते. कधी कधी आपलं सुख मिळालं कोणाला सांगता पण येत नाही, कारण माझ्याबद्दल कोणी द्वेष मत्सर सुरू केला तर त्यांना काय वाटेल. निर्भेळ सुख ज्याला म्हणतात ना, निर्भेळ, की ज्याच्यामध्ये भेसळ नाहीये दुःखाची, असं सुख या जगात नाहीच आहे. ते आपण आपल्या अनुभवावरूनच आपल्याला कळत आहे. त्याच्यासाठी वेदांताची गरजच नाही. वेदांताची गरज कुठे आहे माहिती आहे का? हे लक्षात आणून देण्यासाठी आणि ते आणल्यानंतर पुढं काय करायचं हे समजून सांगण्यासाठी वेदांत किंवा भगवद्गीता, म्हणजेच ज्ञानेश्वरी, म्हणजेच दासबोध, म्हणजेच पंचदशी, इत्यादी इत्यादी इत्यादी, विवेक चूडामणी वगैरे. थोडक्यात ते मला प्राप्त होतात. संसिद्धीम परमाम गताः, असा छान शब्द इथे आलेला आहे. कारण संसिद्धी याचा अर्थ
आपण ज्याला साधन चतुष्टय संपन्न ज्याला म्हणतो त्याला म्हणायचं संसिद्धी. परमार्थामध्ये संसिद्धी शब्दाचा अर्थ आहे साधन चतुष्टय संपन्न. म्हणजे काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व यांनी जो परिपूर्ण आहे त्याला संसिद्धी म्हणतात. आणि परमसंसिद्धी म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती. आणि इथे भगवंतानी काय म्हटलंय? संसिद्धी परमाम गतः, परमसंसिद्धी त्याला लाभते असं भगवंत इथे म्हणतात. आता इथे महाराजांनी असं म्हटलेलं आहे की या ओवीपासून केवळ सगुण भक्ताच्या निर्याणाचा प्रकार सांगतात. म्हणजे आतापर्यंत आपण निर्याणाचे प्रकार बघतो आहोत. सारखा मुख्य आपला विषय तोच सुरू आहे की ज्ञानी जो असतो तो मृत्यूला कसा सामोरा जातो, जो योगी असतो तो मृत्यूला सामोरा कसा जातो, एखादा सामान्य मनुष्य असतो त्याचं मृत्यूच्या वेळेला काय होतं, त्याला कोणती गती मिळते, कारण त्याच्या चित्तामध्ये भगवंत सोडून बाकीच विषय असतात. आणि नियम काय शिकलो आपण? मृत्यूच्या क्षणी जो विचार आपल्या अंतःकरणात असतो तीच गती प्राप्त होते. आणि म्हणून तो नियम भगवंतालाही लागू पडतो, कारण भगवंत असेल माझ्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, तीच गती आहे, परमगतीच आहे, दुसरं काहीच नाही. पण त्या क्षणी तो आठवण्यासाठी आयुष्यभर नित्य, मगाशी शिकलो आपण, दीर्घकाल आणि निरंतर असं असेल. कारण कोणाला माहिती आहे का इथे कोणता क्षण आहे आपला? नाही. तो कोणता क्षण आहे हे जेव्हा माहीत नसतं त्या प्रतिक्षणी त्याचं स्मरण करणं भाग आहे, दुसरं काय करणार आहे? पण असं वाटतं आपल्याला की आपण काहीतरी काय म्हणूया अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहे. मी कालच उदाहरण दिलं आमचंच एका, याच आठवड्यातली घटना तुम्हाला सांगितली. आमचे एक दूरचे नातेवाईक, वयवर्ष 47 होतं फक्त, भारतातून अमेरिकेत आले होते. इथे हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका. संपलं. म्हणजे जे काही सगळं कमावलेलं वैभव, यश, कीर्ती, प्रसिद्धी, सगळं सगळं एका क्षणात. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्या देहाचं प्रारब्ध त्या दिवशी जे काही ठरलेलं आहे त्या दिवशी जावंच लागणार आहे सगळ्यांना, ते वय काही असो. ते ज्याचं प्रारब्ध जेवढं आहे तेवढं. आता अशा अनेक लोक जगात आहेत जे आपल्याला वाटतं कशाला जगतात आहेत, पण जगतात आहेत. नाव घेत नाहीत मी दिवसून, पण आहेत, आपल्याला माहिती आहे. भारतीय राजकारणात तर खूप आहेत असे. 80-90 होत आलं तरी रामकृष्ण हरी पावसात भिजतात असं म्हणणार होतो. पण मुद्दा हा की विनोदाचा विषय, पण आपल्याला असं कोणी जावं वाटणं म्हणून जात नसतं कोणी, आणि कोणी जाऊ नये म्हणून असं वाटत असलं तरी जायची वेळ झाली की जावं लागतं. मग विषय हा सुरू होता की कशावरून मी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहे असं समजतोय, असं वाटतं ना. तरुण लोकांना जास्त वाटतं की अभि दिल्ली बहुत दूर आहे. कोणी सांगितलं? म्हणजे हे काही धाक दाखवण्याचे प्रकार नाही सुरू आहे. मुद्दा हा सुरू आहे की म्हणून तातडीने करावी तातडी परमार्थाची. नाही तर मी परमपूज्य काका म्हणतात की एवढं झालं की परमार्थाला लागलोच म्हणून समजा. एवढं होऊ द्या फक्त बस. नोकरी लागू द्या, माझं लग्न होऊ द्या, पहिला मूल होऊ द्या, मुलीचं लग्न होऊ द्या, प्रमोशन होऊ द्या. परमपूज्य काका म्हणतात तो मनुष्य कधीच परमार्थाला लागत नाही. कारण हे संपतच नाही. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. मग आता काय, नातू आले हो जन्माला, थांबा ना जरा. त्यांचं लहानपण थोडंसं उपभोगू द्या आम्हाला, दुधावरची साय इत्यादी. तर सामान्य माणसाचं आपण बघितलं ते. आणि या ओवीपासून आपल्याला आता कोणाच्या निर्याणाचा प्रकार सांगतात आहे, म्हणजे प्रयाणाचा आपण विचार केला तर सगुण भक्ताच्या, केवळ सगुण भक्ती जो करतो. छान ओव्या आहे त्याच्यावरच्या, आपण बघूया आता. जे विषयासी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावनी माते हृदयी सुनी भोगितात. आणि माऊलींनी सुरुवात केली 124 क्रमांकाची ओवी आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की जे नामधारक भक्त अनित्यत्वाच्या ज्ञानाने, म्हणजे काय अनित्यत्वाच्या ज्ञानाने, म्हणजे काय, हे संपूर्ण जग जे आहे आणि त्यातले विषय आणि त्यातलं सगळं जे मी माझं असं जे मी समजतो हे सगळं अनित्य आहे. अशाश्वत इथला शब्द दुःखालयम
अशाश्वतम. या अनित्यत्वाच्या ज्ञानाने जणू मृतप्राय झालेल्या विषयांना वैराग्याची तिलांजली देऊ. माऊलींचं वर्णन आहे. बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायात बेडी घालून, माझी जी अखंड बहिर्मुख प्रवृत्ती आहे तिला बांधून ठेवायचं आहे, तिच्या पायात बेडी घालायची आहे. जणू काही प्रवृत्तीचे उरावर मोठा दगड ठेवून. बरं, नुसतं एवढं करून भागत नाही. पुढे काय म्हणतात आहे, मला हृदयात घालून माझ्या भक्ती सुखाचा काय करतात, भोग घेतात. कोणाचं वर्णन सुरू आहे? जो नामधारक भक्त आहे, जो सगुण भक्त करतो, अशा भक्ताचं वर्णन सुरू आहे. जो सगुण भक्ती करतो, तो काय करतो, तो नामधारक भक्त सर्वप्रथम या अनित्यत्वाच्या ज्ञानाने, आणि हे सगळं माऊलींचं सगळं काव्यात्मक वर्णन आपण बाजूला ठेवलं तरी काय, थोडक्यात सर्व विषय तो बाजूलाच सारतो. कारण त्याचं वर्णनच काय केलेलं आहे, अनन्य चेता. अनन्य चेता हे त्याचं वर्णन आहे. अनन्य चेता म्हणजे त्याच्या चित्तामध्ये दुसरा आता विषयच नाही, फक्त भगवंत. आणि ते समजण्यासाठी आपण तो दृष्टांत घेतला होता मुलीच्या लग्नाचा. त्यामुळे त्याच्या चित्तात भगवंत आहे, त्याचं काय पुन्हा सांसारिक सगळी कर्तव्य सुरूच असतात. कारण आपण नेहमीच ते बोलतो काय, चित्ती देह प्रपंचाचा दास. देह प्रपंचाचा दास आहे, त्याला करावीच लागणार आहेत कर्तव्य. सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. अशी ज्याची अवस्था असते त्याचं वर्णन करतात तिथे गणेश महाराज, की तो अनन्य चेता आहे. आता विषयच नाही त्याच्या अंतःकरणात, फक्त भगवंत, भगवंत आणि भगवंत. तैसिया समजता, माऊलींची एक अतिशय सुंदर ओळी आहे. जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठीला. म्हणजे खरं इथे वर्णन केलेलं आहे की विषयांना वैराग्याची तिलांजली देऊन, बहिर्मुख वृत्तीच्या पायात बेडी घालून, प्रवृत्तीच्या उरावर दगड ठेवून इत्यादी. आणि या ओळीत माऊली काय म्हणते, अरे एकदा जर अनित्यत्व कळलं ना या जगाचं, आपण स्वतःला फार हुशार समजतो, कारण आपण फार कोणीतरी असतो व्यवहारामध्ये, व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, सीईओ, यशस्वी, मिलेनियर, मल्टाय मिलेनियर, बिलेनियर इत्यादी. सिलिकॉन व्हॅलीतली भाषा. ह्याला परमार्थात हुशार म्हणत नाहीत. ते प्रारब्धाचं फल आहे तुमच्या आधीच्या. हुशार त्याला म्हणतात ज्याला अनित्यत्व कळतं या संसाराचं. कारण हे अनित्य आहे, हे की आपल्या गळ्यात असं कोणी बांधत नाही आहे जबरदस्ती. करा ना विचार, आपल्या आयुष्याचा विचार करा, काय नित्य आहे सांगा मला आयुष्यामध्ये, काय टिकलं आहे नित्यत्वात. अरे ह्या देहच जिथे नित्य नाही आहे, त्या देहाच्या सापेक्षतेने हे सगळं माझं छोटंसं जे काही जग आहे, कसं अनित्य असणार आहे त्यात सगळं. पण हे अनित्यत्व जेव्हा लक्षात येतं ना, मनापासून लक्षात येतं, कळतं, पटतं, उमजतं, तेव्हा काय होतं, वैराग्य दौडिता पाठीला. मला आता वैराग्याच्या मागे नाही धावावं लागत, ते वैराग्य माझ्या मागे लागतं. कारण वैराग्य म्हणजे काही पुन्हा गैरसमज असतात. वैराग्य म्हणजे दाढी, भगवे कपडे, दाढीचे खुंट, सगळ्यात महत्वाचं. ते एक बाह्य लक्षण आहे त्याचं. ते असू शकतं, संन्यास घेतला असेल तर असणारच आहे ते. पण वैराग्य हे चित्ताचा विषय आहे, हा देहाचा विषय नाही आहे वैराग्य. आणि ते दवडिता पाठीला ते मागे लागतं माझ्या, केव्हा, अनित्यत्व जेव्हा लक्षात येतं. आणि या ओवीमध्ये अनित्यत्वाचंच वर्णन माऊली करते आहे, की जे विषयांशी तिळांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वावनी, माते हृदय सुनी भोगितात. आणि मग जेव्हा विषयांचं वैराग्य, जगताचं वैराग्य होतं, तेव्हा माझ्या अंतःकरणात विषय मग कुठला असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडी जन धन माता पिता, तुकाराम महाराज. त्यांचा विषयच नारायण झालेला आहे. अखंड चित्तामध्ये नारायण, नारायण आणि नारायण. परिभोगित या नारायणुका, भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुरादी रंका कवण पाडू. माऊली म्हणते 125 क्रमांकाची होई की, परंतु
माझे भक्तिसुख भोगीत असताना त्यांना तृप्ती वाटत नाही. त्याचा तृप्ती वाटत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांना पुरेसं वाटत नाही. कितीही माझं भक्तिसुख तो भक्त भोगत असला तरी त्याला असं वाटतं मला अजून हवंय, मला भगवंत अजून हवाय. कशालाही नसती कर्तव्य मागे लागली आहेत संसाराची, मला त्याचं भक्तिसुख मला भोगता येत नाही. पण किती नाही म्हटलं तरी कर्तव्य करताना वृत्ती बहिर्मुख करावीच लागते, नाही तर करणार कसं काम संसारातलं. ते सुद्धा त्यांना नको वाटतं. असे मला काही साधक माहिती आहेत की तळमळत असतात ते, कधी मी एकदा नामस्मरण करतो, कधी हे ऑफिस आणि मीटिंग संपतात आणि घरी जाऊन मी नामस्मरणात बसतो. तळमळत आता. मी पण नामस्मरण करतो, पण मी काय करतो, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, ठरलेलं आहे, संध्याकाळी 6 ते 7 बसायचं आपल्याला एक माळा, एक तास जपमाळ घेऊन किंवा काय, 12 माळा 14 माळा जे काही ठरलं असेल. हे असं ठरवून करणं बौद्धिक पातळीवर वेगळं. तळमळतात ते. म्हणून तर मी नेहमी सांगतो ना, शनिवार रविवार आला की आपले करा ना विचार. एक ऑफिसचं आपण कारण सोडून देऊ, पण शनिवार रविवार आलं तर सगळे प्रपंच, आखणी जी असते माझी शनिवार रविवारची, ती कशाची असते. मी आय टीतल्या लोकांसाठी बोलतो, ज्यांना शनिवार रविवारची सुट्टी असते, मागच्या लोकांसाठी नाही. त्यांना रोज सुट्टी आहे. करा विचार. आपण टाइम टेबल तयार करतो, शनिवारी हे करायचं, रविवारी ते करायचं, त्यात कुठे भगवंत आहे का मला सांगा. आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करायची, मग तो दुर्लभच राहणार आहे. पण मग अशीच बोलतो, तो सुलभ आहे, नक्की सुलभ आहे तो, पण कधी, निरंतर आणि सतत, दीर्घकाळ. आणि इथे भक्तिसुख भोगत असताना जो खरा भक्त असतो त्याला किती झालं समाधान होत नाही, तृप्ती वाटत नाही. आणि त्या अवस्थेमध्ये काय होतं माहितीये, ते भूक तहान या स्वाभाविक प्राणधर्मांना देखील भेटत नाही. भेटणे नाही क्षुधाधिका, देहभानच नसतं. कुठे भूक, कुठे तहान, आता फक्त ते सुख भोगणे, फक्त भगवंताचं. कारण त्या मनास एक दिके माऊली अजून एका ठिकाणी म्हणते, हा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, तो आनंद ज्यांनी एकदा चाखला ना, त्याला माऊलींचा शब्द आहे, ते मन सोकावतं मग त्याला. त्याला असं वाटतं कधी पुन्हा एकदा मी ते भक्ती सुख उपभोगतो. त्यामुळे त्याला हे भूक तहान हे स्वाभाविक प्राणधर्मांना देखील तो भेटत नाही. मग बिचारे डोळे आणि कान यांचं काय महत्व आहे. म्हणजे जे पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मी जो विषयांच्या मागे धावतो दिवसभर, म्हणून म्हटलंय की ती बेडी घालायची आहे बहिर्मुखतेला. त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मी जे मगाशी सुरुवात केली होती, प्रस्तावना केली होती, कशासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. मला नेमकं काय मिळणार आहे भगवद्गीतेचा अभ्यास करून, की जे आज बाहेरचं जग करत नाहीये. ते काय गमवणार आहेत आणि मी काय कमवणार आहे हे स्पष्ट पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट, शुद्ध मराठी. मग त्यामुळे या अवस्थेत डोळे आणि कानांचं काय महत्व आहे, माऊली म्हणते, ऐसे निरंतर एक वटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होऊनी आटले उपासिती. माऊली म्हणते काय, की याप्रमाणे जे माझ्याशी निरंतर अनन्य झाले आहेत, ऐसे निरंतर, केला आपण खूप विचार त्या शब्दाचा. एकवटले, निरंतर आणि अनन्य, अनन्य चेता आणि निरंतर या दोन्हीचं माऊली भाष्य करते त्याच्यावर. ते अंतःकरणाने माझ्याशी पूर्णपणे चिकटले आहेत, जे मद्रूप होऊन देहादी उपाधीने आटले आहेत, असे जे भक्त माझी उपासना करतात. निरंतर अनन्य झालेले आहेत, थोड्या वेळासाठी अनन्य नाही. मी तर थोड्या वेळासाठी पण होऊ शकत नाही. 108 वेळा नामस्मरण करतो मी, एका माळेत 108 मणी असतात. मी तर नेहमी गमतीने म्हणतो, त्या 108 पैकी किती मण्यांमध्ये माझं खरं रामामध्ये लक्ष होतं, करा बरं विचार. नुसतं श्रीराम जयराम जय जय राम एवढं म्हणेस तोर 4 विचार येऊन जातात माझ्या डोक्यात. अशी अवस्था आहे. याला किती, त्याला काय म्हणतात, त्याला कपल ऑफ सेकंड्स, ज्याला अक्षरशः काही क्षण लागत असतील फक्त. पण तेवढं सुद्धा मी एकाग्र चित्त होऊ शकत नाही, अशी अवस्था. आणि इथे म्हणतात जे माझ्याशी निरंतर अनन्य झाले आहे, अंतःकरणाने सगळ्यात महत्वाचं आहे, जे अंतःकरणी मजशी लिगटले. इथला अंतःकरणी जो शब्द आहे ना या ओवीतला, फार महत्वाचा आहे.
म्हणून मगाशी आपण त्याचं सगळं वर्णन केलं की मनापासून प्रेम भगवंताचं म्हणजे अंतःकरणी लिगटले. नाही तर पुन्हा तेच मी मगाशी म्हणालो, उपासना भगवंताची आणि प्रेम विषयाचं, त्याला नाही म्हणत अंतःकरणी लिगटले. आणि मग होतं काय, मीची होऊन आटले उपासिती, की देहादी उपाधीने ते आटलेले आहेत जणू काही. मी जसं म्हणाल, कर्तव्य म्हणून कर्तव्य सुरू आहे. देहाला भूक लागली की अन्न द्यावं लागतं म्हणून अन्न देणं सुरू आहे, जेवण सुरू आहे, झोप सुरू आहे. देहधर्म सगळे पाळतात आहे. पण आपण म्हणतो ना, तो करतोय सगळं खरं, पण त्याच्यात काही त्याचं चित्त नाही आहे, त्याचं प्रेम नाही आहे, त्याच्या प्रेमाचा विषय वेगळा आहे. असं म्हणतो की नाही आपण, हे जसं व्यवहारात आहे अगदी तसं परमार्थ. प्रेमाचा विषय फक्त भगवंत आहे. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी काया जग नव्हे. तुकाराम महाराजांचा अभंग कालच आपण बघितला होता. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, देहाचा निराश केल्याशिवाय, हे सगळं काय सांगणं सुरू आहे थोडक्यामध्ये, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, बाकी काही नाही. माझी काय आहे म्हणजे हा देह मी आहे किंवा देह माझा आहे, हे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत त्याची प्राप्ती नाही. तो, कारण उपाधी माझी गुप्त, मी उपाधीतच अडकलेलो आहे. मगाशीच आपण बोललो, त्या उपाधी माझी जो गुप्त आहे त्याच्याकडे माझं लक्षच नाही. आणि खरं सांगायचं तर त्याच्या अधिष्ठानावरती सुरू आहे जे काही देहाचे व्यवहार होतात आहेत. आणि मला उलट वाटतं, हा देह आहे म्हणून मी आहे, हा गेला तर मी जाणार. प्रत्येकाचा इथे आहे की नाही दृढनिश्चय आपल्या. आणि तो जो भक्त असतो तो देहादी उपाधीने आटलेला असतो जणू काही, असं माऊली इथे म्हणते. तया देहावसान जै पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी न पावावे तरी उपासते ते काय असे. आता छान वर्णन आपल्यासमोर येत आहे कशाचं. भगवंत जे म्हणाले होते किंवा माऊलीने ज्याची आपल्याला प्रस्तावना करून दिली होती की ज्यांनी आयुष्यभर माझी अखंड सेवा केली, त्यांच्या मरणाच्या वेळी मी त्यांचा सेवक होतो, हे जे बोलले भगवंत आपल्याला, त्याच्यावर आता भाष्य सुरू होत आहे की तया देहावसान जे पावे, त्यांना जेव्हा देहांताचा प्रसंग येतो, आता भक्ताचं वर्णन झालं सगळं करून, छान कळलं आपल्याला भक्त म्हणजे काय. अशा भक्ताचा जेव्हा देहांताचा प्रसंग येतो तेव्हा त्यांनी माझी आठवण करावी, आणि नंतर देखील मी त्यांना प्राप्त झालो नाही तर उपासनेचे महत्व ते काय. मग केली कशासाठी त्यांनी उपासना आयुष्यभर एवढं निरंतर आणि दीर्घ. भगवंत म्हणतात आहे, म्हणजे भाव असा की योगी जो असतो, आपण ज्याला अष्टांग योग म्हणतो, हठयोग म्हणतो, त्या योगाच्या मार्गाने जाणारा योगी, तो मूर्ध्याकाशात प्राण नेऊन स्वेच्छेने देहाचा त्याग करतो. तो स्वेच्छेने देहाचा त्याग करतो. ती योगाची ती सगळी प्रक्रिया, हे सगळं आपण त्याचा विचार करून झालेला आहे. जो ज्ञानी असतो त्या ज्ञानाला तर देह आहे का गेला याची जाणीवही नसते. ऐसे ते देह झोळ ऐसे मानून, ठेले आपण पे आपण होऊन, जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. याच अध्यायात माऊलींनी त्या ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. तो जो ज्ञानी असतो त्याच्या दृष्टीने हा देह कसा असतो माहिती आहे, ते देह झोळ ऐसे मानून. जसा हा शर्ट आहे माझ्यासाठी, काय फारशी चिंता आहे का नाही, फाटला तर दुसरा घेता येतो. याला मी जेवढं महत्व देतो की याचं एक काम आहे, शरीर काय रक्षण, लज्जा रक्षण, एवढ्यासाठी म्हणून आपण जे काही कपडे वापरतो एवढं जसं महत्व, तेवढं सुद्धा महत्व जे देहाला देत नाही ते ज्ञानी. कारण आता त्यांना प्रत्यक्ष त्यांनी अनुभवच घेतलेला आहे काय, की ही खोड आहे फक्त. वासांशी जीर्णानी यथा विहाय, जसं हा शर्ट एक दिवस जीर्ण होऊन फाटणार आहे, तसं त्याच्या आतमध्ये असलेला अजून एक शर्टच आहे, सदराच आहे, की जो तो सदरा आहे, शर्ट आहे, मी मानायला तयार नाही. कारण तो मी आहे घट्ट समजत आहे. त्याच्यामुळे कोणी गेलं की प्रचंड दुःख. कारण जेव्हा माझी समजूत असते की हे मी आहे, तेव्हा त्याचं ते आहे हेही समजूत असते माझी. त्यामुळे तो कोणी गेला, आणि विशेषतः अकाली गेला, मगाशी मी वर्णन केलं तसं, भयानक दुःख. कारण तो गेला असं वाटतं ना, कारण तो त्या, मी म्हणजे माझा देह हे घट्ट असल्यामुळे, तो म्हणजे त्याचा देह, ती म्हणजे तिचा देह. पण भगवंत सांगतात की एक दिवस हा होतो, जीर्ण होतो, मग तो बदलण्याची वेळ येते. त्यालाच तर मृत्यू म्हणतात, बाकी काही नाही. पण हे झालं आपल्यासाठी काय म्हणूया, बौद्धिक
एक समजूत. पण तो जो ज्ञानी असतो त्याने हा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे की हे देह झोळ ऐसे मान ठेले आपणपे आपणची होऊन. म्हणजे या देहाच्या मागे जे चैतन्य तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव घेऊन त्याच्यामध्ये ते स्थित असतात. कशाप्रमाणे? जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. गगन म्हणजे आकाश. आकाशामध्ये मठ, आता म्हणताला घर म्हणूया. घर आहे की नाही? कशामध्ये? आकाश. आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे ते निळं दिसतं ते नव्हे. आकाश म्हणजे पोकळी. पोकळीतच आहे की नाही घर? मठ गगना भरुनी गगनची असे. पण विचार केला तर काय आहे? गगनाशिवाय दुसरं काय? पोकळीच पोकळी आहे. घरात तरी काय आहे? पोकळी. भिंतीत काय आहे? पोकळी. घराच्या बाहेर काय आहे? पोकळी म्हणजे आकाश. गगन आकाश. त्याप्रमाणे त्या तत्वातच त्याचा देह, त्याचे कर्तव्य सगळं सुरू आहे. पण ती झोळ आहे. आज आहे उद्या नाही. शुद्ध मराठीत हू केअर्स असं ते म्हणतात, मी नाही म्हणत. माझं म्हणजे हे काही वाटेल ते झालं तरी हे जाता कामा नये. आणि तो म्हणतो नेल्याशिवाय राहणार नाही. परमपूज्य नेहमी सांगतात हा अखंड झगडा आहे. मी म्हणतो हे जाता कामा नये, तो म्हणतो नेल्याशिवाय राहणार नाही. कोण जिंकणार आहे? कोण जिंकलेला आहे आतापर्यंत? माझ्या बाबतीत मी जिंकणार आहे का तो जिंकणार? पण तो जर जिंकणार आहे तर लढताच कशाला असं काका म्हणतात. मी नाही म्हणत. डॉक्टर काय म्हणणार लढायचं कशाला? कारण माहिती आहे कोण जिंकणार आहे. नुरा कुस्ती म्हणतात त्याला. कोल्हापूरची नुरा कुस्ती आधीच ठरलेलं असतं कोण जिंकायचं ते. पण परमपूज्य काय म्हणतात संत जिंकतात. ते न खेळता जिंकतात. कसे? ते हे असे. ते देह झोळ ऐसे मारणे. ते म्हणतात तू नेऊन नेऊन काय नेणार आहे? ही झोळ न घेऊन जा. तुला मला नेता येणार नाही का? कारण तू आणि मी एकच आहोत. कोणाला नेशील तू? आणि नेशील तरी कुठे? कारण अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणा. हे नुसतं बोलायचं नाही आहे, हे अनुभवाचे विषय आहेत. त्यामुळे हे ज्ञानाच आहे. त्या ज्ञानाचं काय आपण बघितलं की योगी स्वेच्छेने देहाचा त्याग करतो. ज्ञानाला तर देह आहे का गेला याची जाणीवही नाही, कारण ती झोळ आहे त्याच्या दृष्टीने. पण भक्ताचं काय होतं तो विषय सुरू आहे आपला. परंतु भक्ताला अनिच्छेने कालपारतंत्र्याने कालपारतंत्र्याने आणि प्रारब्ध कर्माचा क्षय झाल्याने जेव्हा देहनाशाचा प्रसंग आला किंवा येतो तेव्हा त्याचं काय होतं तर केवळ उपासनेच्या प्रभावाने देवच आपण होऊन धावून येतो व त्याच्या देहाला मरणाचे क्लेश न होऊ देता त्याला परमगतीला नेतो. हे योगी ज्ञानी यांच्यापेक्षा भक्ताच्या देहावसनातील हे वैशिष्ट्यच आहे. प्रत्यक्ष तो भगवंतच धावून येतो, कारण ह्यांनी त्याला आयुष्य दिलेलं आहे. शेवटच्या क्षणी तो धावून येतो, सेवक होतो त्याचा. असं म्हटलेलं आहे. भगवंत स्वतः म्हणतात मी त्याचे सेवक होतो. आणि का नाही होणार? त्यांनी आयुष्यभर माझी उपासना केली. आणि कसा त्याला मरणाचे क्लेश होऊ देत नाही असा जो भक्त असतो. अनेकांचं कदाचित आपणही पाहिलं असेल, मरणाच्या क्षणी सुद्धा प्रसन्न असतो चेहरा. कुठेही मरणाचे क्लेश नसतात तो जो भक्त असतो त्याच्या चेहऱ्यावर. आपल्याला तर पहिले म्हणजे बाकी क्लेश पहिले तर भयानक भीती पुन्हा, कारण हे जाता कामा मी आधीच सांगितलं. आणि हे म्हणजे मी तिथूनच तर गडबडीला सुरुवात आहे सगळी. आणि अखंड परमार्थ वेदांत भगवद्गीता ज्ञानेश्वरी अखंड आपल्याला सांगताय की हे तुम्ही नाही आहात. आपण त्या मागचं चैतन्य तत्व आहोत. आणि हे या भक्ताच्या देहावसनातील वैशिष्ट्य आहे. पुढे माऊली म्हणते पै रंगू एक आडलेपणे काकुळती काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. भगवंत आता इथपर्यंत म्हणतात आहे काय? अरे यावत जीव ज्याने भक्ती केली नाही, परंतु कल्पना करा एखादा असा ज्याने आवत जीव जसं मगाशी वर्णन आलं निरंतर आणि दीर्घकाल तशी भक्ती नाही केली, परंतु तो जर रोगादी क्लेशांनी दीन झाला, प्रारब्ध कर्माचा क्षय न झाल्यामुळे त्याचे प्राणही लवकर जात नाहीत, असा एखादा पामर आडलेपणाने काकुळतीला येऊन देवा म्हणतो धाव धाव मला एकदाच या दुःखातून मुक्त कर, असे जर तो म्हणू लागला तर त्याच्या त्या दुःख परवशतेच्या काळात मला धावणे घडत नाही काय, म्हणजे मी धावून जात नाही काय, असा प्रतिप्रश्न भगवंतांनी केला. कोणती यूज केस ठेवली आपल्यासमोर? यूज केस आपल्या आयटीतली भाषा. भक्ताचं वर्णन नाहीच आहे खरं हे. काय म्हटलंय त्यांनी? यावत जीव त्यांनी भक्ती केली जरी नसली पण शेवटच्या क्षणी
अत्यंत काकुळतीला तो आला, कारण त्याला ते सहन होत नसेल दुःख, शारीरिक व्याधी, त्या मृत्यूच्या त्या यातना, अत्यंत जो तो काकुळतीला आला आणि त्यांनी भगवंताचा धावा जर केला, तर त्याच्या त्या दुःख परवशतेच्या काळात मला धावणे घडत नाही काय, मी धावून जात नाही काय, विषय हा सुरू आहे, जर मी त्याच्यासाठी धावून जातो तर भक्तासाठी जाऊन जाणार नाही. गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे, उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा. आहे की नाही पाठ, सगळं सगळं पाठ असतं आपल्याला. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमान. काय काय त्या गजेंद्रांनी भक्ती केली सांगा तुम्ही मला आयुष्यभर भगवंताची? नाही. पण त्यांनी जो धावा केला, शेवटच्या क्षणी जेव्हा त्याच्या लक्षात आलं काय, की नाही, ज्यांना मी माझं 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 समजत होतो, जे माझे अत्यंत आप्त स्वकीय प्रेम, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या मगरीने जो पकडलेला पाय, आता ह्याला मृत्यूशिवाय सुटका नाही, सगळेजण बाजूला झाले. हे जेव्हा अंतःकरणातलं दुःख आहे, की ज्यांना मी आयुष्यभर घट्ट हृदयाशी धरलं माझे म्हणून, ते जेव्हा बाजूला होतात, तेव्हा फक्त भगवंतच आठवतो आपल्याला, दुसरं कोणीच नाही आठवत. समस्या ही आहे, फक्त तेव्हा आठवतो, तोपर्यंत माझे, त्यांच्या आश्रयाने मी जगत असतो. पण जेव्हा सर्व इतर आश्रय गेल्यानंतर त्या गजेंद्रांनी सुद्धा जेव्हा धावा केला, एवढा माझा अपमान होत असताना, भर दरबारामध्ये सर्वांसमोर माझं वस्त्र हरण होण्याची वेळ आली असती, त्याच्या आधी भगवंत तू का आला नाहीस धावून, असं द्रौपदीने विचारलं होतं. काय उत्तर दिलं होतं भगवंत? तुला काय वाटलं होतं? महापराक्रमी माझे एक नाही 5 पती इथे बसलेले आहेत, अर्जुनासारखा, भीमासारखा, युधिष्ठिरासारखा इत्यादी. अरे ह्यांच्या समोर माझं असं होऊच शकत नाही. आणि ते खाली मान घालून बसले होते. सगळं महाभारत आपल्याला माहिती आहे, का बसले होते, का कसं घडलं इत्यादी. हे जेव्हा त्या द्रौपदीच्या लक्षात आलं, ज्या क्षणी तिला खरी मनापासून जाणीव झाली की आता माझा फक्त त्राता तोच आहे, मला आता कोणीही वाचवू शकत नाही, तेव्हा तिने जो धावा केला, त्याला यावंही लागत नाही, कारण तो येणार कुठून आहेच तिथे, तो फक्त प्रकट झाला. पण कधी झाला, मुद्दा तो सर्व. आणि हे मी दोन का उदाहरणं समोर ठेवली, ही काकुळती जो शब्द मौलीने वापरलाय ना, त्याच्यामध्ये ती काकुळती अपेक्षित आहे. अरे मला ती काकुळती सुद्धा जमत नाही हो, भक्ती तर दूर राहिली, कारण इतका माझा अहंकार स्वतःबद्दल आहे, स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आहे, स्वतःच्या हं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, डॉक्टर आहे, टॉप सगळ्यात काय जगातलं सगळ्यात उत्तम हॉस्पिटलला मला ऍक्सेस आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट इन्शुरन्स माझ्याकडे आहे. वाटतं की नाही आपल्याला मनामध्ये? वाटतं की नाही? तरी जाणारे कसे जातात मी मगाशीच वर्णन केलं. कारण ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी जायचं हे जर निश्चित आहे, घाबरायचं कशाला? मी तर नेहमीच सांगतो, त्याचा अर्थ काय, तोपर्यंत जायचं नाहीये ना, हे महत्वाचं आहे. त्याच्याकडे लक्ष द्या ना. कारण ज्या दिवशी जा त्या दिवशी जायचंच आहे, तुम्ही आस्तिक असा का नास्तिक असा, त्याची भक्ती करा का नका करू, जावंच लागणार आहे सगळ्यांना. तोपर्यंत जायचं नाही. तर त्याचा छान उपयोग करू त्या आयुष्याचा. आणि मूळ मुद्दा सुरू आहे आपला, की ती काकुळती जी आहे ना, ती सुद्धा मला जमत नाही, कारण तिथे सुद्धा माझा अहंकार अडवाय, असं वाटतं की नाही नाही, बघतील, हे करतील, नाही ते करतील, तो मदतीला येईल, माझा पैसा कामात येईल, माझी प्रसिद्धी कामात येईल, मी काय एक फोन केला की 10 डॉक्टर उभे राहतील. काकुळती याचा अर्थ काय? अन्याश्रयाणाम त्याग. आता अन्य आश्रयच नाही, हे मनापासून जेव्हा पट्ट आणि त्या भगवंताचे मी जेव्हा काय म्हणतात स्मरण करतो, तेव्हा तो त्या दिनासाठी जर धावून जातो, दिनाचा आहे ना, सगळं सगळं वर्ण आपल्या समोर आहे. दिनाचा दयाळू, दिनासाठी धावून जातो, दीनानाथ, त्याचं नावच दीनानाथ आहे. मग तो भक्तासाठी जाणार नाही का? हेच पुढचे 129 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात आहे की आणि भक्ता ही तेची दशा,
तरी भक्तीचा सोसू काय असा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. आणि आता हे झालं बघाशी दीन होऊन जो अत्यंत अंतःकरणपूर्वक भगवंताची आराधना करतो, त्याला हाक मारतो, त्याचं वर्णन तर आता म्हणतात आहे की आणि यावत जीव अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तालाही तसेच क्लेश होऊन अंती धावधाव म्हणण्याची दुर्दशा प्राप्त होत असेल, तर यावत जीव भक्ती करण्याचा हव्यास कशा करता पाहिजे. सगळं प्रतिप्रश्न उपस्थित करतात आपल्यासमोर की असं होत नाही हे सांगण्यासाठी सुरू आहे. म्हणून अर्जुना, सामान्य माणसाप्रमाणे त्यालाही मरणाचे वेळी क्लेश होतीलच असे बोलूही नये. कारण तो जो दीन झालेला आहे त्याला अत्यंत क्लेश झाले म्हणून तर दीन झाला तो. ही वेळ भक्तावरती येत नाही हे सांगतात त्या भगवंत. त्याला क्लेशच मी होऊ देत नाही. अरे मी त्याचा सेवक होतो, मी सांभाळतो त्याला त्या शेवटच्या क्षणी. तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरिला की पावावा तो आभारही जीवा सहावेची ना. कारण त्यांनी त्यावेळी माझे स्मरण करावे, त्यावेळी मी स्मरता क्षणीच त्याच्याजवळ यावे. एवढासा स्मरणांचा भार म्हणजे त्या भक्तानी त्या क्षणी स्मरण करावं आणि मग मी यावं, हा जो त्याला एक स्मरणाचा सुद्धा भार पडतो आहे, पण तो देखील माझ्या जीवाला सहन होतो की आता त्याला तेवढाही त्रास होता कामा नये, इतकी काळजी मी घेतो. तर काय बोलायचं ठेवलंय भगवंत. असा तो भगवंत आहे. पण त्याला सोडून मी बाकी सगळ्यांना धरतो. माझे माझे माझे, मी माझे मी माझे मी माझे. आणि हे कल्पनेचे खेळ नाही आहेत, असे अनेक 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 उदाहरण. या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम पदे, पण कधी अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. समर्थ रामदास स्वामी. बहुत पावले उत्तम पदे, हे असं एक जण नाही आहे काही ज्याला आपण एक्सेप्शनल केस म्हणतो. नाही, खूप उदाहरण आहेत. मग त्याच्यात मी का नाही बसणार असा विचार करावा. पण तसं मी कधी करत नाही, कारण मला माहिती आहे माझ्या चित्तात इतके विषय ठासून भरले आहे, कुठल्या तोंडाने म्हणणार की भक्त आहे. हे आपल्याला सुधरवायचं. आपण काय हे सगळं शिकतो याच्यासाठी आहे की आपल्या वर्तणुकीमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची. आणि पुढे 131 क्रमांकाची वेळ त्याच्यामध्ये म्हणतात ऋणवई तै ऋणवई पण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे त्यांच्या अनन्य भक्तीचा ऋणीपणा माझ्याकडे असलेला पाहून मीच स्वतःवरील ऋणातून मुक्त होण्याकरता भक्ताच्या देहत्यागाचे प्रसंगी त्याची सेवा करतो. ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे. मग अशी ते कर्माच्या बाबतीत आहे ती ओवी, पण भक्तीच्या बाबतीत सुद्धा लावून घेऊ शकतो की असं करावं कर्म. अरे अशी उपासना आणि भक्ती करावी त्याची की त्याच्या डोक्यावर ऋण चढलं पाहिजे. ते ऋण फेडण्यासाठी येतो रे तो. येतो तो. हे भक्ती प्रांतातलं हे वैभव आहे बघ. आपण जे सगळं बघतोय हे भक्ती प्रांताबद्दल बोलतोय, आपण भक्ताबद्दल बोलतोय. ज्ञान आणि योगाचं वर्णन करून झालं. भक्ताचं नेहमी लहान मुलासारखं असतं. लहान मूल रडलं की आई त्याला उचलून घेते. इतर वेळेला घेईल त्याची शाश्वती नसते, पण रडलं की उचलून घेते. तसं आहे भक्तीच. भक्तीमध्ये हे जे स्वतःकडे जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी, माऊली म्हणते. म्हणून थोरपण पराची सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीची. जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. तो लहान मूल जे रडणार ते धाकुट असतं. त्याला स्वतःचा अजिबात काही गर्व नसतो. मला काही झालं तरी मी रडत नाही, पहा मी सांग. तो रडतं लगेच आई उचलून घेते. अशी स्वतःची जी व्युत्पत्ती आहे तो विसरतो तो भक्त. त्याला स्वतःच्या व्युत्पत्तीचं भानच नसतं. व्युत्पत्ती आघवी विसरीजे जे जगा धाकुटे होईजे अहंकार लय, त्याला म्हणतात शास्त्राच्या भाषेत त्याला अहंकार लय. तई जवळीक माझी, तेव्हा माझी जवळीक आहे बघ, तोपर्यंत नाही आहे. तोपर्यंत तुला त्याच्या सामर्थ्याचा अभिमान आहे, भगवंत उलट चालू दे. चालू दे तुझं काय चाललंय. मला तशी कोट्यावधी जीवांचे अनेक सांभाळायचे आहेत, तू काही एकटा नाही आहे या जगामध्ये. त्यामुळे काय भगवंतांनी म्हणावं की
जणू त्या भगवंताच्या त्या स्वतःवरच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवंत त्या भक्ताच्या देहत्यागाच्या प्रसंगी त्याची सेवा करतो. कशी सेवा करतो? देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुये तयाते. की मरणप्रसंगी देहाला होणाऱ्या क्लेशाचा वारा माझ्या या सुकोमल भक्तांना झपाटेल, म्हणून मी त्यांना काय करतो? आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात घालून ठेवतो. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. रूपकात्मक आहे. की थंड वारा असेल तर आपण काय करतो? आडोशाला उभे राहतो की नाही घरात? तर इथे पिंजरा म्हटलाय त्याला. मी त्याला पिंजऱ्यात घालतो. त्या क्लेशाचा वारा त्याला लागू नये म्हणून. कोणत्या पिंजऱ्यात? आत्मज्ञानाच्या. म्हणजे त्याला तुम्ही काय करतो? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. भगवद्गीता 10वा अध्याय 10वा श्लोक आहे. लक्षात राहायला सोपं आहे. 10-10. काय म्हटलं भगवंतांनी इथे? मी त्याला बुद्धियोग देतो. कारण ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष तर नाहीच आहे. आता तो हे सगळं कसं देतो? काय देतो? या श्लोकाचा अर्थ इथे कसा छान लागू पडतो हे ऐकायला पुढच्या शुक्रवारी या. कारण आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आपण आज ओवी क्रमांक 132 पर्यंत येऊन थांबलेला आहे आपला अभ्यास. आपण पुढे या भक्ताचं जे छान वैभव म्हणा, महात्म्य म्हणा, जे भगवंताने आपल्यासमोर मांडलेलं आहे ते आपण पुढच्या वेळेला श्रवण करू. आणि आज इथे थांबू आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.